नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. राजकारण सुपरफास्ट मध्ये सर्वांचं स्वागत. आढावा घेऊया राजकीय बातम्यांचा. सरकारचा शासनादेश जरांगेंकडे सोपवण्यात आलेला आहे. सरकारच्या शिष्टमंडळ जरांगेंना भेटलं, त्यांची विचारपूस केली आणि यावेळी त्यांनी शासनादेश त्यांना सुपूर्द केलेला आहे. मराठा समाजातील सगळ्यांना आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळणार असल्याचं शासनादेशात म्हणण्यात आलंय. राज ठाकरेंनी बीडीडी चाळीची पाहणी केली आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाची राज ठाकरे यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातील समस्यांबाबत चर्चा सुद्धा केली आहे. नियमबाह्य भरती केल्याप्रकरणी हिरे कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अद्वै हिरे उद्धव गटाचे नेते आहेत, तर अद्वै हिरेंसह माजी आमदार अपूर्व हिरेंवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. शासनाची वेतनापोटी लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय. शिक्षण उपनिरीक्षक यांनी गुन्हा दाखल केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी एल्गार रथयात्रा सुरू करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणादरम्यान रविकांत तुपकर यांनी आपल्या आंदोलनाला स्थगिती दिली होती. मात्र आता मनोज जरांगे यांचं उपोषण सुटल्यानंतर पुन्हा एकदा रविकांत तुपकर देखील विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. तर नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा सोलापुरात कारवाई केलेली आहे. ड्रग्ज प्रकरणी ड्रग्ज कारखाना त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे. या संदर्भात पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जातोय. त्यामुळे या केंद्रीय सतर्कता आयोगाच्या आदेशानुसार या सप्ताहामध्ये अजून चांगल्या पद्धतीने जनजागृती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहभाग द्यावा, मदत करावी, योगदान द्यावं असं मी आवाहन करतो. काल नगरमध्ये मोठी कारवाई झालेली आहे, तर काय तपशील? नगरमध्ये काल एक सहाय्यक अभियंता औद्योगिक MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या एका सहाय्यक अभियंत्याला आणि त्याचा त्यावेळेचा उपअभियंता या दोघांनी 20 ऑक्टोबर रोजी 1 कोटी रुपयांची मागणी केलेली होती. ही मागणी याच्यासाठी होती की MIDC मध्ये मुळा डॅम ते देहरे या भागामधली जी लोखंडी पाईपलाईन 1000 mm ची आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्ट हे साधारण 31.67 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट या शासकीय आमचा जो तक्रारदार आहे नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलंय. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. मृतांच्या वारसांप्रती संवेदना व्यक्त त्यांनी केलेल्या आहे. त्याचबरोबर जखमींनी लवकर बरे व्हावे असं म्हणत नेपाळच्या घटनेवर मोदींनी ट्विट केलंय. गोंदिया जिल्ह्यात 4 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर 10 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यामुळे निवडणूक असलेल्या गावांमध्ये राजकीय वातावरण तापलंय. जिल्ह्यात 4 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत असून मतदानाद्वारे थेट जनतेतून सरपंचांची निवड होणार आहे. सरपंच पदाच्या 4 जागांसाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने गावाचे कारभारी पण आपल्या हातात यावे यासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे साऱ्या जिल्ह्याचं लक्ष आहे.
तर यामध्ये देशमुख गटाची जनपरिवर्तन आघाडी, बोबडे गटाची विकास आघाडी तर कुटे गटाची ग्रामविकास आघाडी अशा 3 आघाड्यांमध्ये लढत आहे. या तिन्ही आघाड्या भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रणित आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे कारभारी होण्यासाठी सर्वच आघाड्यांनी कंबर कसली आहे. गिरीश महाजन यांच्या कार्यकाळात वैद्यकीय शिक्षण विभागात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट सुप्रिया गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. वैद्यकीय शिक्षण विभागातील खरेदी कंत्राटामध्ये अनियमितता आढळून आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सुद्धा एकनाथ खडसे यांनी केलाय. मंत्री दादा भुसे यांची बदनामी प्रकरणी सुनावणी होणार आहे. तर राऊतांवरील अब्रू नुकसानीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. भुसेंनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. भुसेंनी साखर कारखान्यात घोटाळा केल्याचा राऊतांनी आरोप केला होता. अतिवृष्टीची मदत मिळालीच पाहिजे. उद्धव गटाचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर उद्धव गटाने धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. उद्धव गटाकडून अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर यावेळी उद्धव गटाचे युवा सेना प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी तहसीलदारांना जाब विचारलाय. राज्यात अनेक ठिकाणी झालेली जाळपोळ व मराठा समाजाचा उद्रेक हा देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजनांमुळे झालाय. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासारखे माणसं दुटप्पी आहेत. फडणवीस महाजन समाजातील दिशाभूल करतात असं लोकांच्या लक्षात आलं असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केलेला आहे, हल्लाबोल केलाय. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांच्या कार्यकाळास 4 वर्ष पूर्ण झाल्याने भिवंडीत समाजवादी पक्षाच्या परिवर्तन रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं. या सभेसाठी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी हे उपस्थित होते. अबू आझमींनी भाजपासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मुसलमान आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणाप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली, मात्र समाजवादी पक्षाला टाळलं. त्यांना भीती आहे, आम्ही मुसलमान आरक्षणाचा मुद्दा काढू असं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार टीकास्त्र डागलंय. संभाजीराजे जरांगेंच्या भेटीला जाणार आहेत. जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत.